उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पाऊस झाला। या पावसाने पिकांचं नुकसान झालंय। मुख्यमंत्र्यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत। नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं। तर अशोक खरात प्रकरणी एसआयटीच्या अहवालाच्या आधारे आपण कारवाई करू असंही महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केलं। तर लाडकी बहीण योजनेचा त्या काळात गैरफायदा घेतला असेल तर शासन शोधून काढेल। अपात्र व्यक्तींना आता लाभ होणार नाही असंही ते म्हणाले। पाहुयात ते काय म्हणाले। उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही आणि महाराष्ट्राच्या इतरही जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणावर झाला आहे। पिकाची मोठी नुकसान झालं। संपूर्ण सर्वेक्षण करण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्र्यांनी दिले आहे। कालच्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचंही माननीय मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवाला आदेशित केलं आहे। मला वाटतं की आम्ही सर्वेक्षण करून शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देण्याचा शासन निर्णय करेल। योग्य पद्धतीने तपास करता आहे आणि सर्व बाजूंनी तपास करत आहे। पोलिसांकडे ज्या ज्या माहिती येत आहे त्याच्या आधारावर पोलीस काम करत आहेत। अजून काही कुणाकडे ॲडिशनल माहिती असेल तर ते पोलिसाला दिली अजून तपासाला चांगली चालना मिळेल। खरं तर पोलिसांच्या संपूर्ण चौकशीचा खऱ्या अर्थाने जो एक त्या ठिकाणी चौकशी सुरू झाली आहे ती अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू आहे आणि महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून या चौकशीची जी काही भूमिका आहे ती अत्यंत प्रामाणिकपणे आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः खरात प्रकरणामध्ये कुठल्याही पद्धतीने या ठिकाणी कुठली बारीकी सोडू नका, कुठेही त्या ठिकाणी कुठेही काही हे राहू नये याची काळजी घ्या। नाही ठीक आहे, आता त्या काळामध्ये काही लोकांनी योजनेचा गैरफायदा घेतला असेल तर शासन शोधून काढतं, नंतर मात्र त्यांना पुन्हा लाभ होणार नाही। पण आता त्या काळामध्ये आपण मोठ्या प्रमाणात योजना लॉन्च केली, त्या काळामध्ये चुकीच्या पद्धतीनं नाही करायला पाहिजे होता, पण काही लोकांनी घेतला असेल आता पुढे त्या अपात्र झाले असेल तर पुढे लाभ मिळणार नाही।